त्यानंतर जर षष्टामध्ये जर रवी असेल तर जातकाला काय फळ मिळतं ते आपण बघू आता. तर षष्ठ भावातून आपण काय बघतो, तर षष्ठ भावातून आपण नोकरी बघतो, नोकर बघतो, हाताखालची माणसे बघतो, रोग ऋण शत्रू हे षष्ठ भावाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे षष्ठ भाव ज्यावेळेस आपण नोकरीचा विषय येतो त्यावेळेस षष्ठ भावाचा विचार आपल्याला केला जातो. त्याबरोबर आणखी एकदम सपोर्टिंग हाऊस असतं त्यामध्ये. ज्यावेळेस आपल्या नोकरीचं येईल त्यावेळेस आपण ते डिटेलमध्ये बघू. पण षष्ठ भावातून आपण नोकरी, नोकर, हाताखालची माणसं, आपल्याला होणारे आजार, रोग, त्यानंतर आपले शत्रू, काही ओपन शत्रू असतात, काही हे शत्रू असतात, गुप्त शत्रू असतात, ते आपल्याला या श्रेष्ठ भावातून आपण बघतो. तर ज्यांच्या कुंडलीमध्ये रवी जर श्रेष्ठात असेल तर नोकरीत फायदा होतो. म्हणजे रवी हा प्रशासकीय सरकारचा कारक आहे. तर अशा लोकांना ज्यांच्या श्रेष्ठात रवी असेल असे लोक गव्हर्नमेंट सर्व्हिसला आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याची यांना दाट शक्यता असते. त्या दृष्टीने जर यांनी प्रयत्न केले तर सरकारी नोकरीमध्ये यांना यश मिळतं, फायदा होतो. सरकारी नोकरी, उच्च पदे, प्रमोशन या कामामध्ये त्यांना यश मिळतं. म्हणजे एखाद्या डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंटली जर प्रमोशन होत असेल तर अशा वेळेस अशा लोकांचा तिथं विचार होतो किंवा केल्या जातो ज्यांच्या श्रेष्ठामध्ये रवी असेल त्यांचं प्रमोशन होतं. यांची कामाची जी पद्धत असते ती खूप चांगली असते, अशी उरक असते. राजकारणात यश मिळतं अशा लोकांना. त्यानंतर नोकर, यांच्या हाताखालच्या माणसाची मदत यांना खूप मिळते. यांच्या हाताखालचे जे माणसं असतात ते माणसं प्रामाणिक असतात आणि त्यांची खूप मदत यांना मिळताना आपल्याला बघायला मिळते. यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली असते. आपण श्रेष्ठ भावातून रोग पण बघतो, आजार बघतो, पण ज्यांच्या श्रेष्ठामध्ये रवी असेल तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळते. यांना पाठदुखी व मणक्याचे त्रास व हृदयविकार, पांढऱ्या पेशी कमी जास्त होणे अशातले आजार आपल्याला इथून बघायला मिळतात. श्रेष्ठ भावातून आपण रोग पण बघतो, आजार पण बघतो. तर अशा प्रकारचे जे आजार आहे, जे मणक्याचा त्रास असणं, हृदयविकाराचा त्रास किंवा पांढऱ्या पेशी कमी जास्त होणं, हे आपण एक आजार आहे. त्यानंतर यांना दृष्टी दोष असतो, म्हणजे यांची नजर कमजोर असते थोडी. आ, त्यानंतर जर रवी जर बिघडला असेल तर हे होतं असं, आणि रवी जर चांगला असेल तर या प्रकारचा कोणताही त्रास होताना त्यांच्यामध्ये दिसत नाही. रवी जर बिघडला असेल तर त्यांचा आत्मविश्वासात कमी येते. यांना आत्मविश्वास कमी होतो त्यांचा. आणि शिष्टात जर रवी चांगला असेल तर अशा लोकांना मामाचे सुख चांगले मिळते. म्हणजे श्रेष्ठ भावापासून आपण मामा पण बघतो. तर अशा लोकांना आपल्याला मामाचे सुख, मामाबरोबरचे संबंध यांचे चांगले असते. यांचा ही शत्रूचा त्रास व अशा लोकांना होत नाही. पण जर रवी जर बिघडला असेल तर अशा लोकांना ही शत्रूचा त्रास होतो. यांच्या बोलण्यामुळे शत्रू निर्माण होतात, वाढतात. यांचं जे बोलणं असतं तर बघा, काही काही लोकांचं बोलणं फार आपण जे म्हणतो की टोचून बोलतो अशातला जो प्रकार असतो. तर अशी लोक आपल्याला इथे बघायला मिळतात की यांच्या बोलण्यातून खूप त्रास होतो आणि तिथूनच त्यांचे शत्रू निर्माण होता असं. आता बिघडल्यास काय होईल, तर रोग प्रतिकारक शक्ती कमी होईल, रोगीट असेल, शत्रूंचा त्रास होतो, अपमा अपमानाचे प्रसंग निर्माण होता अशा व्यक्तींना. मान सन्मान वगैरे मिळत नाही आणि प्रत्येक वेळेस काही ना काही अडचणीचा सामना अशा बाबतीत, या लोकांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतो किंवा अशा गोष्टी आपल्याला तिथे घडून येताना दिसतात.